इकडे बघू शकता खूप सारे ताज्या नारळाचे लाडू मी बनवलेले आहेत। कशा पद्धतीने बनवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे। आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत। तर लाडू तर बनवून तयार आहेत, फक्त मला डब्यात भरून ठेवायचं आहे। आणि हे सगळे डबे मी का काढत आहे बघू शकता। यामध्ये जास्त फराळ राहिलेला नाही आहे, म्हणजे बुंदीचा लाडू आहे, करंजी आहे, खूप कमी प्रमाणात आहेत, म्हणजे 4-5 राहिलेले आहेत। कारण मी कमी प्रमाणात बनवलेलं होतं, जास्त बनवलं ना आपण बघूनच ते खात नाही आहे, म्हणून मी सगळं कमी प्रमाणात बनवलं आणि सगळं इतकं छान झालेलं नाही की बघू शकता तुम्ही। सगळं संपलेलं आहे, रेसिपी जास्त राहिलेली नाही, डब्यामध्ये थोडंफार राहिलेलं आहे। तर इकडे मी सगळे डबे काढून घेतलेले आहेत आणि फराळाची थाळी इकडे मी तयार करत आहे शेजाऱ्यांच्या ताईला देण्यासाठी। जसं आपण दिवाळीमध्ये सगळ्यांना फराळीला बोलवतो, पाहुणे येतात, तर पाहुणे तर येऊन गेलेले आहेत। जसं गावाकडनं हे आलेले होते, जाऊबाई, दीर सगळेजण आणि ननंदबाई सगळेच पाहुणे आलेले होते, फक्त आलेले नाहीत माझ्या माहेरचे, कारण तिथंच खूपच गोंधळ आहे सगळ्यांचा। सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, सगळ्यांची मुलं बाळ लहान आहेत, त्यामुळे कोणीच आलेलं नाही। पण जेव्हा ते परत गावी जातात ना, त्यावेळेस जाता जाता माझ्याकडे येतात आणि तोपर्यंत रेसिपी राहिल्या तर ठीक आहे, नाही तर त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी मी बनवत असते। तर इकडं फराळ थाळी मी तयार करत आहे, म्हणजे दिवाळीचा सण संपला अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण नुसता गोंधळ पाहुणे आल्यानंतर सांगूच नका असं झालेलं होतं। तर इकडे सगळे डबे मी खाली काढून घेतलेले आहेत आणि इकडे फराळाची थाळी मी सजवत आहे। तर शेव घेतलेला आहे, खाराबुंदी घेतलेली आहे आणि आत्ताही खोबऱ्याचे लाडू पण बनलेले आहेत, इतके टेस्टी बनलेले आहेत ना। तर ताजं नारळ असलं तर नक्की बनवा, किंवा आपण सुक्या नारळाची बनवू शकता, खूपच छान टेस्टी हे खोबऱ्याचे लाडू बनवून तयार होतात। तर इकडे ताटलीमध्ये खाराबुंदी, शेव आणि बालुशाही ठेवलेली आहे, बघू शकता। बालुशाही फक्त 4-5 राहिलेले आहेत, म्हणजे 2 डबे भरून मी केलेली होती, इतकी छान झालेली, इतकी टेस्टी की सगळ्यांची फेवरेट झालेली आहे। आणि इकडे बुंदीचे लाडू हे फक्त 4 ते 5 राहिलेले, जास्त राहिलेले नाही, 2 लाडू मी या ताटलीमध्ये ठेवलेले आहेत। आणि इकडं चकली पण बघू शकता, चकली तर सगळ्यांची फेवरेट असते, चटपटीत खायला खूप आवडतं ना। जसं मुरमुऱ्याचा चिवडा असो किंवा चकली, खाराबुंदी हे सगळ्यांचे फेवरेट असतात दिवाळीच्या सणामध्ये, कारण गोड खायला लहान मुलांना तितकं आवडत नाही आहे, पण चटपटीत वस्तू खायला खूप आवडते। तर शंकरपाळे घेतलेले आहेत, करंजी घेतलेली आहे। तर हाच आहे दिवाळीचा फराळ, म्हणजे बेसनचे लाडू किंवा रव्याचे लाडू, सुजीचे लाडू मला कुठलंच बनवायला वेळ भेटलेला नाही आहे, कारण रेसिपी बनवायला थोडासा लेट झालेला होता, म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये या सगळ्या रेसिपी बनवल्या। मग त्यानंतर लक्ष्मीपूजन होतं, गॅरेजमध्ये पूजन होतं, मग मला नंतर रेसिपी बनवायला वेळ भेटलेला नाही आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण दिवाळीचा फराळ करायला। तर फराळाची थाळी मी ताईला देऊन आलेली आहे आणि बाकीची सगळी कामं आवरली। टायमिंग बघितलं इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे बर्थडे पार्टीमध्ये। तर मी विचारते कुठली साडी घालायची, म्हणजे एकतर संध्याकाळची वेळ आहे आणि प्रवासामध्ये साडी ही खराब होते, जसं आपण काठापदराची हेवी साडी घातली। तर मी तेच बघत आहे की साधी साडी घालायची, आणि तर मी बघत आहे की कुठली साडी घालू। तर ही साडी मी घेतलेली आहे, म्हणजे साधी सिंपल छान आहे, अंगाला चिटकून राहणारा कपडा आहे। तर ही साडी घालून मी रेडी होते आणि थोड्या वेळानं मी जायला निघूया, म्हणजे 7 वाजता बर्थडे पार्टी आहे, म्हणून थोडंसं लवकरच मी रेडी होऊन आम्ही घरातनं निघत आहोत। मी दिनेश पप्पा जात आहोत, दिनेश आहे गॅरेजमध्ये। तर बर्थडे पार्टीहून घरी यायला मला खूप लेट झालेला होता, रात्रीचे 10:30 वाजलेले होते। नंतर व्हिडिओ वगैरे मी बनवलेला नाही। हा दुसरा दिवस आहे, मॉर्निंगची वेळ आहे। सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 8 नोव्हेंबर। तुम्ही म्हणत असता की ताई कुठला वार, टायमिंग सांग, वार सांग जा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठला व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, तुम्हाला येत आहे शनिवारी, आणि बाबा पण आलेले आहेत काल, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की बर्थडे पार्टीला मी गेलेलो होतो, बाबा पण तिथंच आलेले होते। आणि येते वेळेस आम्ही सगळेजण इकडंच आलो, गावाकडे जाण्यासाठी एसटी नव्हती, कारण लेट खूप झालेला होता। ते बाबा अशी राहणं खूप कठीण आहे, राहत नाही आहेत। आता आल्यापासून म्हणत आहेत की एसटी आहे 7 वाजता मी जातो, 8 वाजता एसटी आहे जातो, म्हणजे शेताकडे जायचं असतं त्यांना तिकडं। एक दिवसही माझ्याकडे राहणं खूप कठीण आहे, 10 कारणं सांगत असतात। तर मी म्हटलं दुपारी जेवण खाणं करून जायचं आणि निवांत राहा, पण नाही। आणि तुम्ही विचारता की बाबांचं पाय आता कसं आहे, तर बाबांचं पाय ठीक तर आहे, पण व्यवस्थित चालता येत नाही। जसं त्या पायावरती थोडासाही लोड पडला की पाय दुखत आहे, म्हणून ते चोळून घेण्यासाठी गेलेले होते। जवळपास जे गाव आहे तिथं, म्हणजे दवाखान्यात आम्ही दाखवलेले, प्लास्टर कर म्हणत होते डॉक्टर, पण बाबा केलेले नाही आहेत, फक्त चोळून घेत आहेत। म्हणजे चोळून घेणे कसं आहे, फक्त पट्टी देतात ते भैया, जास्त चोळाचोळी काही करत नाही आहेत। आणि मेडिकल दिलेलं आहे, म्हणजे जे आयुर्वेदिक औषध असतं ना ते दिलेलं आहे, ते पाण्यात टाकून प्यायचं आहे पावडर। तर तेच दिलेले बाबांना, पाणी वगैरे दिलं। आणि इकडे तोपर्यंत चहा मी बनवत आहे, थंडी खूप आहे त्यामुळे स्वेटर घातलं, खूप थंडी वाजायला लागलेली आहे, एकदम काकडायला लागलेलं आहे। समोरून खूप हवा येते इथं, कारण समोर घरं नाही आहेत ना, साईडला घर आहे, खूपच हवा असते थंडगार।
म्हणून स्वेटर घालून मी म्हणजे मॉर्निंगला मी लवकर उठते आणि खूप थंडी असते त्यावेळेस, तर स्वेटर वगैरे घालून मी सगळी कामं आवरलेली आहेत मॉर्निंगची. आणि दिनेशच्या पप्पांचं आवरून दिलं, ते थोडंसं लवकरच गॅरेजला गेलेले आहेत. तर अगोदर त्यांचं आवरून दिलं आणि मग नंतर मी बाकीची कामं आवरली. तोपर्यंत बाबाही उठलेले होते, फ्रेश झालेले आहेत आणि इकडे आमच्यासाठी चहा बनवत आहे. दिनेश इकडे रनिंगला आणखीन आलेला नाही आहे. तर आज ब्रेकफास्टमध्ये वरण भातच बनवणार आहे, साधं सिंपल. म्हणजे जास्त आपण हेवी की जेवण बनवलं मॉर्निंगला तर ठीकही नसतं, वरण भात मला परफेक्ट वाटतं, तेच बनवणार आहे. आणि बाबाही जेवण करतील आणि थोड्या वेळा जायला निघणार आहेत. म्हणजे मॉर्निंगपासूनच चालू आहे त्यांचं. 7 वाजता जाणार, मी 8 वाजता जाणार. म्हणजे एस टी आहे तासाला एक गावाकडे. तर म्हटलं निवांत जावं, पण निवांत बसणार नाही. बाबा असो आई असो खूप घाई करत बसते त्यांना घरी जाण्याची, कारण 10 कारणं सांगत असतात. शेताकडे जायचं असतं, म्हशी आहेत, दूध पिळायचं आहे, हे आहे ते आहे, खूप सारं सांगत असतात. तर ते सगळं ऐकण्यापेक्षा मी म्हणते तुम्ही आधी जा, जेवण करा आणि जा. तर आयुर्वेदिक औषध घेतलेले आहेत बाबा अनुषापोटी. आणि आता मी इकडे चहा बनवलेला आहे आणि टी टेबलवरती थोडासा धूळ येतच असते समोरून, तर अगोदर मी स्वच्छ करून घेतलं. जग भरून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही विचारत होता की ताई हे जग तुला कितीला पडलेलं आहे, तर 800 रुपयाचं आहे ते. म्हणजे आम्ही घरी घेतलेलं नाही, यांच्या मित्रानं भेट दिलेली होती आणि मी ते इतके दिवस काढलेलं नव्हतं, तसंच ठेवलेलं होतं. पण छान आहे, वरून स्टील आहे, आतमधून तांबा आहे. तर यामधलं पाणी पिणं ठीक आहे, म्हणून मी ते काढलेलं आहे. छान पण दिसत आहे. तर इकडं एक जग भरून गिलास भरून ठेवते, म्हणजे पाहुणे आले किंवा घरचे कोणी आले, घाईगडबड खूप असते, तर पटकन पाणी इथलं इथं पित असतात, पण तिथं ठेवलेलं आहे. तर चहा पिऊन झालेला आमचा मॉर्निंगचा. आणि इकडं बाबांना मी तोपर्यंत फराळीचं देते आणि मग मी स्वयंपाक बनवते. देवपूजा करायची आहे. खूप सारी कामं आपल्याला मॉर्निंगला होऊन जातात. सगळे डबे मी खाली घेतलेले आहेत. अगोदर बाबांना फराळ देते, म्हणजे दिवाळी संपली पण बाबांना फराळ म्हणजे जी हे आपण बनवलेलं आहे, बुंदीचा लाडू आहे, करंजी आहे, शेव आहे किंवा चकली आहे, काहीच खाल्लेलं, सगळं पत करत होते. म्हणजे भातसुद्धा खाल्लेले नाहीत. आता जेव्हापासून त्यांच्या पायाला लागलेलं आहे तेव्हापासून खूप दिवस झालं पत करत आहेत, फक्त भाकर आणि भाजी जेवण करत आहेत. मी म्हणलं त्यांना की फक्त मुरपलेलं आहे पाय, त्याला पत करण्याची गरज नाही, तरी पण कुणाचंच ऐकत नव्हते. तर काल सोडून घ्यायला गेले होते, तर ते भैया म्हणले की तुम्ही आता पत पाणी करू नका, कारण पत करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही सगळं खा, कारण पाय मुरपलेला आहे, लागलेला असलं तरच पत करायचं असतं. तर आमचं ऐकत नव्हते, पत खूप करतात. तर आज मी सगळं दिलेलं आहे. म्हणजे जसं दिवाळी संपलेलीच आहे तरी पण बाबांना काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आज मी इथं फराळ दिलेला आहे सगळ्याच. म्हणजे यामध्ये बुंदीचा लाडू आहे, शेव आहे, तरी पण बाबांना बुंदीचा लाडू काढून ठेवलेला होता, फक्त सेव चिवडा हे सगळं खाल्लेलं होतं. तर बाबांची आंघोळ वगैरे झालेले, फराळ करत आहेत. आता मी इकडं बनवत आहे वरण भात. म्हणजे जास्त हेवी जेवण आपण बनवलं तर बाबांनी आवडत नाही. जसं आपण तळलेलं किंवा जास्त मसाल्याचं किंवा पराठे वगैरे मी बनवले तर खाणार नाही आहे ते, कारण एकदम साधं सिंपल जेवण आवडतं सगळ्यांना. माहेरी असो किंवा सासरी असो, सगळ्यांचं जेवण सेमच आहे. तर इकडे मी फक्त वरण भात बनवलं आणि अगोदर बाबांना आणि दिनेशला मी जेवायला वाढते आणि मग भाजी भाकरी सगळं नंतर बनवणार आहे. म्हणजे बाबा म्हणत आहेत थोड्या वेळाने जायला निघतील, घाई गडबड खूप आहे त्यांना, तर वरण भात जेवण करतील आणि निघतील ते. मग नंतर मी निवांत स्वयंपाक बनवणार आहे जे बाकीचं आहे. तर इकडं बाबांसाठी मी इकडं वरण भात दिलेला आहे आणि दिनेश पण हे जेवण करेल. म्हणजे दिनेशचं तर खूपच फेवरेट आहे वरण भात, त्याच्यापुढे त्याला काहीच चांगलं लागत नाही. आणि इकडे बाबांचा फराळ पण झालेला आहे, पण त्यामधला बुंदीचा लाडू वगैरे म्हणजे जी गोड वस्तू आहे ते खाल्लेले तसेच ठेवलेले आहेत. तर इकडे दिनेशला पण दिलेला आहे. तर या दोघांचं जेवण होईल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे आणखीन मला पूजा करायची आहे. थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे थंडी खूप आहे ना, थंडीमुळे कुठलीही कामं लवकर आवरत नाहीत असं झालेलं आहे. म्हणजे मी उठले होते रोजच्या वेळेतच, म्हणजे 5 वाजता उठलेली आहे, पण थंडी खूप आहे, एकदम हात काकडायला लागतात, पाण्यामध्ये हात घालायला नको वाटतं असं झालेलं आहे. त्यामुळे ना कुठलीही कामं लवकर आवरत नाही थंडीच्या दिवसात. एकतर दिवस छोटा असतो आणि त्यामध्ये थंडीमुळे ना आपली कामं लवकर आवरत नाही असं झालेलं आहे. तिकडे बाबांचं दिनेशचं जेवण झाले, दिनेश गेला गॅरेजला, बाबा गेलेले आहेत परत गावी. आता मी बनवत आहे दुधीची भाजी. तर दुधी खूप मोठी आणलेली आहे, तर यामधली मी फक्त अर्धी दुधी घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी. जी अर्धी दुधी आहे त्याचे मी धपाटे बनवणार आहे. खूपच छान धपाटे बनतात त्याचे. तर इकडे अर्धी दुधी मी खिसून घेतले, साल काढून घेतली, छान कवळी आहे दुधी हे. आणि ह्या सालीची पण चटणी बनते, पण कशा पद्धतीने बनते तितकं माहिती नाही, याचा टेस्ट कसा असतो ते पण मला माहिती नाही, मी कधीही बनवलं नाही. दोडक्याच्या सालीची चटणी मी बनवत असते, पण हे दुधीच्या सालीची चटणी मी कधी बनवली नाही आहे, म्हणून मी काही ठेवलेली नाही, टाकूनच दिलेली होती. आणि दुधी इकडे मी बारीक कट करून घेते आणि पटकन भाजी बनवून घेते. दूधही गरम झालेलं आहे, म्हणजे दूध आज यायला थोडासा लेट झालेला आहे. दिनेश थोडंसं लेटच दूध घेऊन आलं, तर आत्ता मी दूध गरम केलेलं आहे आणि संग भाजीची तयारी पण करत आहे.
आहे आणि इकडं लसूण पण मी वाटून घेतलेला आहे. कढई ठेवली गॅसवरती, 2 चमचे तेल घेतला, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकूया. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, परतून घेऊया. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला दुधीच्या फोडी टाकायच्या आहेत, म्हणजे मसाले मी टाकत नाही अगोदर. दुधीच्या फोडी टाकल्या आणि या फोडणीमध्ये थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे दुधी छान सॉफ्ट व्हायला लागली की यामध्ये मसाले टाकायचे आहेत. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते, म्हणजे आपली रेग्युलर भाजीच आपण थोडीशी अशा पद्धतीने बनवलेला खूपच छान टेस्टी बनवून तयार होते. तर इकडं हे थोडा वेळ मी परतून घेतलं, बघू शकता दुधी छान सॉफ्ट झालेली आहे त्या फोडी. आता यामध्ये टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. यामध्ये आवडीप्रमाणे आपण हिरवी मिरची पेस्टही टाकू शकता, पण मी इकडं फक्त लाल मिरचीच टाकलेली आहे. यानं पण भाजीला टेस्ट खूप छान येतो. नंतर मी अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. टोमॅटो पण टाकू शकता, म्हणजे आंबट तिखट भाजी छान लागते, पण मी टोमॅटो वगैरे काही टाकलेली, एकदम साधी सिंपल भाजी बनवत आहे. छान मिक्स करून घेतलेली कमी गॅसवरती आणि थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवूया, म्हणजे भाजी बनत राहील. तोपर्यंत मी भाकरी बनवून पाणी टाकलं आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवली तिकडच्या बर्नरवर आणि इकडे मी भाकरी बनवून घेते. तर ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे, पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ मी भाकर थापून घेतलेली आहे. आणि यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 12:30 वाजले, खूपच लेट झालेला आहे. म्हणजे थोडंसं अमक टमक करत आपण कामं केलो ना, पूर्ण दिवस आपल्याला यामध्ये जातो, लवकर आपली कामं आवरली जात नाहीत आणि एक्स्ट्राची तर कामं कुठलीच झाली नाहीत माझी. दिवसभर मी फक्त स्वयंपाक केला, जेवण केलं आणि निवांत बसले, असाच दिवस आजचा गेलेला होता. कारण मॉर्निंगला थोडासा लेट झाला ना, खरंच दिवसभर आपलं काम जे आहे ना ते कुठल्याही वेळेत आवरत नाही ना, व्यवस्थित होतं कुठलं. तर खूप सारी माझी पेंडिंग कामं आहेत, ते आवरायचे आहे. डबे सगळे मला क्लीन करायचे आहेत. ही सगळी कामं होती, पण आज कुठलंच काही झालेलं नाही. निवांत मी हीच कामं आवरली, कारण मला कंटाळा पण खूप आलेला होता. जसं दररोज आपण धावपळ करतो ना, त्यामुळे असं झालं ना आज की मला कुठलंच काम आवरायचं म्हणून झालेलं नाही आहे. तर दिनेशला म्हटलं आता जेवण कर, म्हणजे सकाळी वरण भात सगळ्यांनी खाल्लेलं होतं, आता दुपारची वेळ आहे. तर दिनेश जेवण करेल आणि गॅसला जाईल, मग दिनेश पप्पाही जेवण करायला घरी येतील. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. कपडे मशीनला लावलेले आहे, देवपूजा वगैरे मी सगळं करून घेतलं, ही कामं आवरली. फक्त स्वयंपाकाच मी आज थोडंसं लेट केलेलं आहे. तर इकडे दिने जेवायला वाढून घेत आहे, म्हणजे भाजी बनतच आहे. तर त्या अगोदरच ती कढई खाली ठेवून आणि गॅस ऑनच होतं. तर मी म्हटलं कमी गॅसवरती भाजी निवांत बनत राहील, तोपर्यंत तू जेवायला वाढून घे. तर इकडे गरम गरम भाकर होतच आहे. तर अगोदर दिनेशला जेवायला वाढते आणि बाकीचे कामं निवांत दिवसभरात मी आवरून घेते. म्हणजे एक्स्ट्राची कुठलीच कामं नाही, जी रेग्युलर कामं आहेत तेच. म्हणजे कपडे मशीनला लावले, ती धुल्यानंतर उन्हाला टाकायचे काढून, परत भांडे कोंडे खूप सारे झाले ते क्लीन करायचे आहेत. तर कधी कधी असं होतं ना, एक्स्ट्राची कामं कुठलीच होत नाही, जी रोजची कामं आहेत ते पण आपली वेळेत आवरत नाहीत. तर कधी कधी असं होतच असतं. तर असो, आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इकडं गरमागरम ज्वारीची भाकर, दुधीची भाजी, दिनेशचं जेवण चालू आहे. ताक विचारत आहे, पण काल दही विरजू लावलेलं नाही आहे, म्हणजे दूध विरजू लावलेलं नाही आहे, त्यामुळे ते दही काय विरजलेलं नाही आहे. कारण मी मॉर्निंगला लावलं, आता संध्याकाळपर्यंत व्यवस्थित दही बनून तयार होईल. आणि तसं तर थंडीचे दिवस आहे, त्यामुळे लवकर दूध विरजलं जात नाही आहे, थोडासा वेळ जास्त लागतो. तर आता ताक काही दिलेलं नाही, कारण ताक सगळ्यांचं फेवरेट आहे, जेवते वेळेस ताक लागतं. तर आता सगळ्या भाकरी बनवून घेते आणि आम्ही जेवण करू. बाय बाय, टेक केअर.